नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला तुमच्या पुस्तकातला पुढचा पाठ शिक्षण हाच आमचा तरुणोपाय हा शिकवणार आहे. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर जयसिंगराव पवार. डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी शिवाजी विद्यापीठातून MA PhD पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. इतिहास संशोधक, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीची स्थापना, या महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे ते संस्थापक व संचालक आहेत. तसेच शाहू संशोधन केंद्र कोल्हापूर येथे संचालक होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, राजर्षी शाहू एक दृष्टिक्षेप, मराठी साम्राज्याचा उदय आणि अस्त या त्यांच्या ग्रंथांना शिवाजी विद्यापीठाचा पुरस्कार लाभलेला आहे. तसेच कोल्हापूर भूषण पुरस्कार, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार बेळगाव असे पुरस्कारही त्यांना लाभलेले आहेत. 3 दशकाहून अधिक काळ त्यांनी अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य केलेले आहे. ते एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत लेख शिक्षण हाच आमचा तरुणोपाय हा राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य या ग्रंथातून घेतलेला आहे. या लेखात शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य, बहुजन समाजात शिक्षणाचा प्रचार व प्रसार, शाहू महाराजांनी केलेला प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचा कायदा, शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाला दिलेले प्रोत्साहन, उच्च शिक्षणाला दिलेले प्रोत्साहन यासंबंधींचे डॉक्टर जयसिंगराव पवारांचे विचार आपल्याला दिसून येतात. तेव्हा पाठाची सुरुवात करताना आपण शाहू महाराजांविषयी थोडी माहिती मिळवूया. तुमच्यासमोर जो दिसतो आहे तो शाहू महाराजांचा दुर्मिळ असा फोटो आहे. खऱ्या फोटोमधले शाहू महाराज आपल्याला इथे दिसतात. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल इथे झाला. त्यांचं मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे असं आहे आणि त्यांच्या आईचं नाव राधाबाई असं आहे. कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर आनंदीबाई या त्यांच्या पत्नीने यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू ठेवले. 17 मार्च 1884 रोजी हा दत्तक विधी झाला. या शाहू महाराजांचे शिक्षण राजकोट येथील राजकुमार कॉलेज आणि धारवाड येथे झाले. त्या काळचे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे रिप्रेझेंटेटिव्ह सर स्टुअर्ट फ्रेझर यांच्याकडून शाहू महाराजांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अफेअर्सचे शिक्षण घेतले. अर्थात राज्यकारभार कसा करायचा याचं शास्त्रशुद्ध शिक्षण शाहू महाराजांना मिळालेलं आहे. तर अशा या शाहू महाराजांविषयीचा हा धडा असून या धड्यामध्ये शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काय कार्य केलेलं आहे आणि शिक्षणाची महती सर्वांपर्यंत पोचली पाहिजे हा विचार कसा ठासून सांगितलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. धड्याच्या सुरुवातीला लेखक म्हणतो की 19व्या शतकातील बहुजन समाजाला लागलेले 2 मोठे रोग म्हणजे अज्ञान आणि दारिद्र्य, आणि याचे मूळ कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव म्हणजेच अविद्या. या अविद्येने किती अनर्थ केलेले आहेत याची आपल्या बांधवांना पहिली जाणीव करून देणारे थोर पुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हे होत. महात्मा फुल्यांनी त्या काळामध्ये शूद्रातिशूद्रांना जागे करून त्यांच्या मुलामुलींसाठी शाळा काढल्या.
आपल्या हयातभर आयुष्यभर मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला. निदान प्राथमिक शिक्षण जे आहे, अर्थात 1ली ते 7वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते शूद्रातिशूद्रांच्या मुलांना मोफत दिलं पाहिजे आणि सक्तीचं केलं पाहिजे असा आग्रह महात्मा फुल्यांनी धरला. आणि त्यांचं हेच कार्य शाहू महाराजांनी आपल्या राज्यात, आपल्या करवीर इलाख्यात चालू ठेवलं. शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे, असं शाहू महाराज म्हणतात. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झालेली नाही. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे असे विचार शाहू महाराज मांडतात. तर शाहू महाराजांचं म्हणणं असं आहे की आपल्या देशामध्ये एक काळ असा होता की केवळ ब्राह्मण जातीने विद्येचा मक्ता घेतलेला होता. इतर जातीच्या लोकांना शिक्षण दिलं जात नव्हतं. आणि आपल्या देशामध्ये, भारतामध्ये ब्राह्मणांपेक्षा इतर जातींच्या लोकांची संख्या जास्त आहे. आणि त्यामुळे इतिहासातील एक अंधारी रात्र असं आपल्या देशातल्या गतकाळाला शाहू महाराज म्हणतात. शिक्षण जर सर्वच जातींना त्याच काळामध्ये मिळालं असतं तर आज आपल्या देशाने खूप प्रगती केली असती. पण दुर्दैवाने एकेकाळी आपल्या देशामध्ये जातीयता फार मोठ्या प्रमाणामध्ये नांदत होती आणि त्यामुळे जातीयतेचे विष समाजामध्ये सर्वत्र पसरलेले होते. आणि त्यामुळे सगळ्याच लोकांना शिक्षण मिळालं नाही आणि त्यामुळे बराच समाज अज्ञानामध्ये गुरफटलेला राहिला आणि त्यातूनच देशाची प्रगती झाली नाही. त्यासाठी सर्वच क्षेत्रातलं शिक्षण म्हटल्यानंतर कोणतीही गोष्ट असू दे त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे असं शाहू महाराज सांगतात. फक्त पुस्तकी शिक्षणाबद्दल इथे शाहू महाराज बोलत नाहीत, तर कोणतीही विद्या किंवा कोणतीही कला जी आहे त्यातलं शास्त्रशुद्ध शिक्षण त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे. नाहीतर लोक शिक्षणापासून वंचित राहतील आणि कोणतेही काम योग्य तऱ्हेने करणार नाहीत. एखादा उत्तम मुत्सद्दी जर व्हायचा असेल, एखादा उत्तम राजकारणी जर व्हायचा असेल तर त्यासाठी त्याला राजकारणाचे धडे दिले गेले पाहिजेत. एखादा लढवय्या वीर निपजायला हवा असेल तर त्याला लढाईचं, युद्धाचं प्रशिक्षण व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे. अर्थात पुन्हा एकदा मी असं म्हणेन की केवळ पुस्तकी शिक्षणाबद्दल शाहू महाराज इथे बोलत नाहीत, तर सर्वच क्षेत्रातलं शिक्षण, मग ते राजकारण असो, समाजकारण असो, युद्धभूमी असो किंवा कोणतीही कला असो, कोणतीही कारागिरी असो, त्यातलं व्यवस्थित प्रशिक्षण त्या व्यक्तीला मिळायला हवं. आणि तसं न मिळाल्या कारणानंच आजची ही आपली दुरावस्था निर्माण झालेली आहे. तेव्हा इथून पुढे तरी आपल्या देशामध्ये सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, सर्व तऱ्हेचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बंदी घातली जाता कामा नये. ब्रिटिशांनी शिक्षण सर्वांकरता खुले केले, पण शाहू महाराज म्हणतात इथे की ब्रिटिशांनी सर्वांसाठी शिक्षण खुले केले. आपल्या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं एकेकाळी आणि ब्रिटिशांनी एक खूप चांगली गोष्ट आपल्या देशामध्ये केली. आपण ब्रिटिशांना नावं ठेवतो किंवा ब्रिटिशांना आपण हाकललं, पारतंत्र्यात आपण राहिलो, 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं असं आपण म्हणतो. आणि ब्रिटिशांसाठी आपण चले जाओ आंदोलन उभारलं किंवा त्या काळच्या थोर स्वातंत्र्य सेनानींनी ब्रिटिशांना आपल्या देशातून बाहेर हाकलून दिलं. परंतु ब्रिटिश इथे आले, त्यांनी आपल्या देशाला लुबाडलं
हे सगळं मान्य केलं तरी ब्रिटिशांनी केलेल्या काही चांगल्या गोष्टी अशा आहेत की त्या आपण स्वीकारलेल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक आपण केलंच पाहिजे. तर सर्वप्रथम एक चांगली गोष्ट ब्रिटिशांनी केली ती म्हणजे भारतीयांना शिक्षणाची द्वारं खुली केली. 1854 साली महात्मा फुल्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली असं म्हणतात आणि महात्मा फुल्यांना ही शाळा सुरू करण्याची परवानगी ब्रिटिशांनी दिली. ठिकठिकाणी शाळा स्थापन झाल्या. काही सरकारनं सुरू केल्या तर काही खाजगी संस्थांनी सुरू केल्या. मिशनऱ्यांच्या शाळाही होत्याच. तर अशा या शाळा सुरू झाल्या. पुणे, कोल्हापूर आणि देशातल्या इतर गावांमध्ये शाळा सुरू झाल्या. महार, मांग आदी अस्पृश्य वर्गातील मुलांना मात्र या शाळांमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. खाजगी संस्थांच्या किंवा सरकारनं सुरू केलेल्या ज्या शाळा होत्या त्या शाळांमध्ये महार मांगांच्या मुलांना प्रवेश दिला जात नव्हता. पण मिशनऱ्यांच्या शाळांमध्ये स्पृश्यास्पृश्य हा भेदभाव पाळला जात नव्हता. परंतु दुर्दैव असे की वरिष्ठ वर्गाच्या पालकांना ही अस्पृश्य मुले या मिशनऱ्यांच्या शाळातून आलेली ही चालत नव्हती आणि त्यामुळे जरी ब्रिटिश सरकार सगळ्यांना शिक्षण द्यायला तयार असलं तरी विद्यार्थी या वर्गातून येत नव्हते. किंबहुना त्यांचे पालक आपल्या मुलांना या शाळातून पाठवत नव्हते. सरकारनं मग त्या काळात अस्पृश्यांसाठी खास वेगळ्या शाळा स्थापन केल्या. परंतु या शाळांमध्ये देखील मुले यायला तयार नव्हती. जिथं वरिष्ठ वर्गाची आणि अस्पृश्यांची मुलं एकत्र बसत अशा मिशनऱ्यांच्या शाळा होत्या तिथे पालक आपल्या मुलांना पाठवत नसत आणि जिथे पुण्यासारख्या ठिकाणी एकच अस्पृश्यांची शाळा होती तिथे 30पेक्षा जास्त मुलं येत नव्हती. अर्थात अस्पृश्यांच्या मनामध्ये शिक्षणाविषयक अनास्था होती. केवळ अस्पृश्यच नव्हे तर मराठादी इतर जातींमध्येही शिक्षणासंबंधी मोठी अनास्था होती. शिक्षण हे आपले काम नव्हे असा न्यूनगंड त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झालेला होता. लोक मानसिक गुलामगिरीमध्ये अडकलेले होते. तेव्हा ब्राह्मण वर्गाचा अहंगंड आणि बहुजन वर्गाचा न्यूनगंड अशा दोन परस्पर विरोधी भावनातून तत्कालीन समाजव्यवस्थेतील शिक्षणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनलेला होता. म्हणजेच ब्राह्मण वर्गाचा अहंकार त्या काळामध्ये आपल्या समाजरचनेनुसार त्या काळामध्ये शिक्षण ही केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी होती आणि त्यामुळे ब्राह्मण लोक इतरांना शाळा महाविद्यालयामध्ये येऊ देत नसत. शिक्षण ही केवळ आमची मक्तेदारी आहे, शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्रह्मवर्गाला आहे असा एक ठाम हट्ट त्या काळच्या ब्राह्मण वर्गाने धरलेला होता आणि त्यांचा तो हट्ट पाहून बहुजन वर्ग आपोआपच मागे सरकलेला होता. महार, मांग, चांभार, मराठा अशा इतर जातींमधले लोक आपणहून मागे सरकून या शिक्षणापासून दूर राहिलेले होते आणि जरी ब्रिटिशांनी सर्वांना शिक्षण द्यायचं ठरवलं तरीही अस्पृश्यांसाठी वेगळ्या शाळा काढल्या तरीही शिक्षण सर्वांपर्यंत पोचत नव्हतं. अशा तऱ्हेनं शिक्षणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनलेला होता. दिवसेंदिवस तो गंभीरच होत होता. धन्यवाद.